नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रेमाचा कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज वारकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजेच आषाढी एकादशी. त्याच्याच निमित्तानं आज आपण गावाच्या जवळ एक खूप प्रसिद्ध असलेलं संत गोरोबा काका यांचं मंदिर, त्यांच्या मंदिरासाठी आपण आज पाया पडण्यासाठी जात आहोत. आसपासच्या जवळील खेड्यातील खूप भाविक भक्त त्या दर्शनासाठी तिथे येतात. तसेच आपण पण तिथे आज जाणार आहोत. तर चला आपण जात आहोत तेर या ठिकाणी. मित्रांनो, आपल्याला तेरला जाण्यासाठी मुरुड या गावावरून जावं लागतं. तर त्या ठिकाणी मुरुडच्या एका शाहू महाराज मॉडर्न इंग्लिश स्कूल यांनी एक दिंडी सोहळा पार पाडला आहे. त्या दिंडी सोहळ्याचे खूप अशी मोठी दिंडी त्यांनी पार पाडली. तर आपण ती दिंडी बघू. खूप भारी, लहान मुलांनी खूप भारी असं एक विठ्ठलाची रुक्मिणीची अशी मूर्ती तयार करून त्यांचा एक प्रसंग आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथं. तर आपण ते जाता जाता तेवढे बघून जाऊ. मुरुड या ठिकाणाहून आम्ही निघालेलो होतो दिंडी तिथली बघून. तर आम्ही आता पळसपच्या पुढं एक आम्हाला रेल्वेचं गेट लागलं. तर आम्ही तब्बल तिथं अर्धा पाऊण तास तिथं आमचा वेळ गेला. एवढं बोर झालं, पण इथे एक चिमुकल्यानं आम्हाला थोडंसं एन्जॉयमेंट केलं. लहानसा मुलगा होता, छान एन्जॉय झाला त्याचे. तो पण वारीला चालला आहे तिकडं मंदिरालाच. आता इथून एक गेट उघडल्यास अजून इथून एक 5-6 किलोमीटर असेल. ते उघडलं बघा, उघडलं. चला 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 चला, अटॅक. सरका सरका बाजूला सरका. संत गोरोबा काका हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे सर्वात मोठे भक्त मानले जात होते. त्यांनी खूप अभंग लिहिलेत आणि त्यांचा जन्म म्हणतात की शक्य 1189 इसवी सन 1267 साली याच गावात तेर इथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रुक्माई होते. तर त्यांना सगळेजण इथं गोरोबा काका म्हणूनच हाक द्यायचे. मग नंतर त्यांची गोरोबा काकाची समाधी पण इथेच झाली. शके 1239 20 एप्रिल 1317 रोजी समाधी घेतली त्यांनी. संत गोरोबा काकाची समाधी ह्याच धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात येतच झाली. मग नंतर तिथे एक समाधीजवळ मंदिर पण त्यांचं बांधण्यात आलं. अशी त्यांची इथेच तेरमध्येच जन्म झाला आणि तेरमध्येच त्यांनी नंतर समाधी घेतलेली आहे. तर आपण आता सध्या तेर या गावामध्ये पोचलेलो आहोत. तुम्ही बघतच असताल. इथून आपण आता मंदिराकडे रस्ता जातो. हा मंदिर इथून जवळच आहे. इथून आता एक खूप जवळ, लांब नाही आहे, 1 किलोमीटर असेल. आता आपण मंदिराच्या जवळ जात आहोत. भरपूर लोक इथं या वारीला, या आषाढी एकादशीला संत गोरोबा काका यांचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते. तर आता पुढं आपण बघू किती गर्दी आहे, काय, किती उशीर लागतो आपल्याला पाया पडण्यासाठी, किती वेळ लागेल दर्शनासाठी. तरी बघू शकता आपण इथून गाड्यांची गर्दी तरी तर आत्तापासूनच चालू झाली, अलीकडेपासूनच. तुकाराम बीचच्या तुकाराम बीचलाच इथे खूप मोठी गर्दी असते. खूप मोठी यात्रा भरते तेरमध्ये. हे तुम्ही बघू शकता. ते पलीकडे जे झाड आहेत ना, त्या झाडाच्या तिथे पलीकडून त्यांचं समाधी व मंदिर आहे. आता आपण इथे गाडी पार्क करून पुढे जाऊत. आता इथे गाडी लावायला जागा नव्हती. आमच्या संतोष भाऊला गाडी घ्यायला लावली साईडला. आम्ही गाडी थोडीशी मध्येच पार्क केलेली. संतोष भाऊने ॲक्युरेटच गाडी काढलेली. आता गाडी पार्क करून आम्ही आता डायरेक्ट मंदिराकडे जाऊत. आणि मेन म्हणजे ना, आम्ही ज्या तेरमध्ये आलोत ना, तिथून एक नदी गेलेली आहे तेरणा. आता आम्ही इथून मंदिराकडे निघालेलो आहोत. एक जी सरळ रस्ता दिसतोय ना तुम्हाला, तो मंदिराचा मेन गेट आहे, तिकडेच आहे.
पण आम्ही मेन गेट तर न जाता आम्ही डायरेक्ट दर्शनाच्या बारीसाठी आम्ही इकडेच जाणार आहोत. इकडे जायची तयारी होती आमची, पण नको वाटलं, बारीला इकडूनच जायची इच्छा झाली. डायरेक्ट आम्ही बारीलाच थांबणार होतो तिथे दर्शनाच्या. बघू शकता तुम्ही गर्दी आहे, पण तेवढी जास्त पण नाही आहे ह्यावेळेस गर्दी. आम्ही लवकर गेलो होतो म्हणून गर्दी नाही आहे का आज गर्दीच नाही आहे काय? सगळे वारीलाच गेलेले आहेत तिकडे पंढरपूरच्या, त्याच्यामुळे इकडे जास्त गर्दीच नाही. पण तरी बऱ्यापैकी जे लोकल गावातले जे इथले जवळपासचे आहेत ते इथं आलेले आहेत. आता आम्ही पुढं प्रसादाचं बघतो भेटतं का काही. प्रसाद घेऊन मंदिरात जातो. दरवेळेस इथं पेढ्यांची भरपूर विक्री होते. कुत्र्यांची पण मधीच मिठी आहे इथं. भरपूर चिखल वगैरे जरा आहेच इकडे. पण आम्ही काय करू, अगोदर मंदिरात जायच्या अगोदर पाय धुवून येऊ नदीमध्ये, तेरणा नदीमध्ये. साईडनंच गेलेली आहे तेरणा नदी, तिकडे जाऊत आधी पाय धुवून येऊ, मग नंतर बाकी. आता मंदिरात दर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर पायावरती पाणी ते घेऊनच जावं लागेल. पहिल्यापासून प्रथा आहे, हातपाय धुतल्याशिवाय आपल्याला मंदिरात जायला जमायचं नाही. कारण आपण बाहेर फिरून आलेलो असतो, त्याच्यामुळे थोडंसं तरी आपण पाय वगैरे धुवून तर गेलंच पाहिजे. म्हणून हे नदीकडे आपण जातोय आता. बघू शकता तुम्ही तेरणा नदी तेरमधूनच गेलेली आहे मंदिराच्या साईडनेच. ज्यावेळेस भरपूर पाऊस होतो त्यावेळेस हे पूर्ण पायऱ्याच्या वरती पाणी येतं. अजून तेवढा पाऊस झाला नाही इकडे, पण होईल. आषाढी एकादशीच्या नंतरच इकडे पाऊस चालू होतो जास्त जोरात. आपण इथे पाय वगैरे धुवून घेऊ आता आणि नंतर मग दर्शनाला जाऊ. चला आता पाय वगैरे धुवून झालेले आहेत. बाळासाहेब पाय धुत आहेत. चला आपण डायरेक्ट आता मंदिराकडे जाऊ, प्रसाद वगैरे घेऊ थोडा आणि डायरेक्ट आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊ. आम्ही जास्त नाही, आता 20 रुपयाचेच पेढे घेतलेत, आम्हाला खाण्यापुरतेच घेतलेत. मावशी त्यात बी 20 रुपयामध्ये आम्ही बार्गेनिंग. परिस्थिती हो परिस्थिती, बाकी काय. चला आता आपण डायरेक्ट मंदिराकडे जाऊ. इकडूनच बारीचं आपल्याला पहिलं सुरू, जर बारीने दर्शन घ्यायचं असेल तर आता इथे महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेऊन इथून लगेच जाऊत आपण आता बारीला. हे इथून स्टार्ट झाले बारी. हे जे आता आपण जिथून बारी चालू केली, जे हे मंदिर दिसतं साईडचं, ते मंदिर आपल्याला महादेवाचं मंदिर आहे. आता इथे एक चिमुकली दिसली, आम्ही गंध वगैरे काही लिहिला नव्हतं. आता या चिमुकलीतून आम्ही गंध वगैरे लावून आम्ही पुढं आता दर्शनासाठी चाललो होतो. आता दर्शनासाठी रांग बघत असताल तुम्ही दर्शनासाठी किती येते. आम्ही एक वेळेस काय विषय होता, एक किस्सा झाला होता आमच्यासोबत. आम्ही असंच धाराशिवला गेलो होतो. धाराशिवून खूप उशीर झाला होता आम्हाला. आम्ही खूप असं थोडंसं टायर्ड फील करत होतो, मग खूप थकलेलोच होतो. मग त्याच्यानंतर आम्ही तेरमध्ये आलो, तर आमचा तेरचा टायमिंग काहीतरी 6:30-7च्या दरम्यान होता. मग त्या टायमिंगमध्ये आम्ही इथं आलो, मग पाया पडून वगैरे जावं म्हणलं महादेवाच्या वगैरे. मग तेवढ्यात तिथे महादेवाची आरती चालू होती. मग आम्ही ऐन आरतीच्या वेळेसच आम्ही तिथं आलो. मग आम्ही नंतर धाराशिवून आल्यानंतर इथं थांबलो मंदिरात. छान असं, एवढी छान आरती झाली म्हणतात, एवढं मस्त वाटलं ना आरती झाल्यानंतर. असं वाटत होतं की आम्ही डबल नवीन दिवसाची सुरुवातच करतोय तिथून, म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण. आता आपण आलेलो मंदिरामध्ये महादेवाच्या. तर आता रांगेमध्ये पलीकडली साईड आहे ते जायची साईड आहे, इथंच आम्ही थांबून आरतीचा आस्वाद घेतला होता. चला मावशी पटकेन. तर आता तुम्ही बघू शकता हे मंदिर.
महादेवाचं खूप छान मंदिर आहे. जर तुम्ही कधी आदाचे तिकडे येऊ शकलात तर नक्की महादेवाच्या मंदिरात तुम्ही दर्शन घेऊन जावा. तर चला आता आपण दर्शन घेऊ. हेच महादेवाचं मंदिर, छान मंदिर आहे. चला आता आपण इथून मेन आपल्या संत गोरोबा काका मंदिराकडे जाऊत. चिमुकली घंटी वाजवते. चला आता आपण मंदिराकडे जाऊत. आता आपण आलो गोरोबा काकाच्या मंदिरात. आपण चला आता आपण दर्शन घेऊ आता इथून. हे जे पलीकडलं दिसतंय ते सभा मंडप, तिथून मग दर्शनासाठी लोक येतात, पण आपण रांगेच्या माध्यमातूनच दर्शन घेतले. तर चला आता दर्शन घेऊ. हेच ते मंदिर, संत गोरोबा काका यांचं मंदिर, समाधी एकाच ठिकाणी. हे थोडं वेगवेगळे आहे, एकाच ठिकाणी तेरमध्येच आहे. तर सगळ्यांनी पाया पडा आता. आता सगळेजण मंदिरात प्रसाद ठेवतात, पण आम्ही काय म्हटलं, आपण सगळेजण ठेवायला, तर मी मंदिरातलाच प्रसाद उचलून खाल्ला आणि आमच्यासोबत जी मित्रमंडळी होती त्यांना पण थोडा थोडा दिला. विषय लो बजेटचा नाही, पण प्रसाद घ्यावा लागतो. चला बारक्या पुढं चल, चल रे पुढं बाबा, बघतो काय. चला आता आपण मेन मंदिराच्या समोर जाऊ. संतोबाचा डोळा पेड्यावर दिसाला. बघू दे आता दिला पेढा बनवून. संतोभाऊ कुठे गेले? संतोभाऊ पेढा घेऊ आता, दिला तर बरं. संतोभाऊ पेढा द्या की तेवढा. एवढा देखी एवढं काय द्यायला दिला पेढा तेवढाच. हे समोरचं मेन मंदिराच्या समोरचंच मेन डोर आहे. आता मेन आपण जे समोर पादुका ठेवलेले आहेत त्यांचं चरण स्पर्श करून आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊ. हे समोरचे मेन मंदिर आता समोर दिसत आहेत ते त्यांचे चरण पादुका. दर्शन घेऊन घेतो आणि इथून आता मंदिराच्या बाहेर जाऊ आता. तर नमस्कार मित्रांनो, अशा परी आमचं दर्शन झालेलं आहे. बाबू गाडी आम्ही आता नाही मारते बाबा तिकडे आपले साहित्य ते आपल्या संरक्षणासाठी आहेत. होय दादा? चप्पल घेऊ. तर चला मित्रांनो, आता आपण गावाच्या दिशेने निघूत. तर तुम्ही असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा कायम. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला, रामकृष्ण हरी.